नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर स्वानंदी काढणार चक्क आता मल्लिकाला घराबाहेर धक्के मारून. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या मल्लिकाच्या डोक्यामध्ये आता स्वानंदीबाबत एवढा राग गेलेला असतो की काय सांगायलाच नको. ह्या मल्लिकाने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र मी ह्या स्वानंदीला काही सोडू शकणार नाहीये. ह्या स्वानंदीने जो चूक केली ना त्या चुकीची तिला शिक्षा भोगावीच लागेल. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे आता त्या अर्पिताला त्या घराच्या बाहेर परत स्वानंदीमुळे जावं लागलेलं असतं. आणि हा सगळा राग मात्र आता ही मल्लिका विसरायचं ठरवत नाही, कारण की सगळ्यांसमोर ह्या मल्लिकाचा परत एकदा अपमान झालेला असतो आणि ही मल्लिका तोंडावरती पडलेलं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं सुष्मितामध्ये आणि स्वानंदीमध्ये जोरदार भांडण झालेलं असतं. एकीकडे मात्र सुष्मिता तर दुसरीकडे मात्र स्वानंदी. आता ह्या दोघींमधला हा वाद एवढा भयंकर ठरतो की मित्रांनो आता ही सुष्मिता चक्क स्वानंदीचा बदला घ्यायचा म्हणून ह्या मल्लिकाची साथ द्यायची ठरवते. आणि ती आधीपासून देत आली हे पण तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण ही साथ आता साधीसुधी नसते मित्रांनो, कारण की काही जरी झालं तरी तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिताच्या डोक्यात एकच गोष्ट असते, ती म्हणजे मात्र आता बदला घ्यायचं आणि स्वानंदी ताईला मी अशी रस्त्यावरती आणील ना की तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल म्हणून. आणि बिचारी सुष्मिता आता ही खूप बेकार जाळ्यात फसत चाललेली असते. तिने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की ती नेमकी काय करायला चाललेली आहे. तर दुसरीकडे आता अंशुमन ठरवतो की काही जरी झालं ना आई तरी आता मी काही जरी झालं तरी त्या स्वानंदीला सोडणार नाही, कारण की तुला माहितीच आहे ना की आता बदला घ्यायचा पण असा साधा सुद्धा नाहीये. तिला एवढी बेकार इजा झाली पाहिजे ना की तिने त्याचा स्वप्नात पण विचार केला नसेल की त्याच्यासोबत असं काहीतरी घडेल म्हणून. दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की जशा प्रकारे ही सुष्मिता आहे तशीच तिची ती आई मंदाकिनी सेम टू सेम तशीच आहे. तिकडे विनाकारण आपल्या आधिरासोबत भांडण करत असते आणि त्या घरातील लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करत असते की त्यांची सुष्मिता किती ग्रेट आहे ते. पण तिला काय माहिती एवढी ग्रेट नाही आहे जेवढा ती विचार करते, कारण की ती एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये पुढे फसणार आहे ना की स्वप्नात पण कोणी विचार केला नसेल ते. आणि इकडे ह्या मंदाकिनीला तिचा अभिमान वाटत असतो, तर तिकडे ती लोक त्या मंदाकिनीचा चांगलाच तो गैरसमज दूर करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. आणि दुसरीकडे मात्र खरंच आधिरा एवढी चांगली मुलगी आहे की काय बोलायलाच नको. ती एवढ्या श्रीमंत घरातून आली पण तरी देखील तिला समजतं की तिचा भाऊ कसा आहे आणि काय आहे. आणि तरी पण ह्या मंदाकिनीला समजत नाही की तिने तिची मुलगी कोणत्या माणसाला दिली ती आणि तिनेच हे लग्न सगळं लावून दिलेलं असतं. आणि हाच सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट आहे मित्रांनो, कारण की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये आता कुठे चांगले क्षण आले होते. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आता कुठे एकदम बेस्ट क्षण येणार होते, कारण की ते दोघेजण देखील एकमेकाच्या प्रेमात तर चांगलेच पडले होते पण एकमेकांसाठी चांगले जगतही होते. पण आता त्या दोघांना दूर करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल तर उचलणार आहे ही मल्लिका, कारण की मल्लिका म्हणते की आता स्वानंदीचा जर आपण बदला नाही घेतला तर तिला असं वाटेल की आपण घाबरलोय. त्याच्यामुळे धमाका असा साधा सुद्धा नाही होणार, आता धमाका खूप मोठा होणार आणि एकदम मोठा, एवढा मोठा धमाका की कधी तिने स्वप्नात पण विचार केला नसेल. तर पुढे मित्रांनो आता समर आणि स्वानंदी ह्या दोघांचं हसणं, बोलणं, खेळणं, बागडणं हे कोणालाच घरात आवडत नसतं, फक्त आजी सोडली तर. आजीला तिच्या परतवंडाचं तोंड बघायचं असतं. त्याच्यामुळे आजी समर आणि स्वानंदीला सारखं सांगत असते की तुम्ही बाळाचा विचार करा. मी वर जायच्या आधी तुम्ही जर मला इथे माझा परतवंड व माझ्या मांडीवरती नाही खेळायला दिलं तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही, मी तुमच्यासोबत बोलणार पण नाही. तर समर आणि स्वानंदी आता पुढे स्वतःच्या बाळाचा विचार तर 100% करणार म्हणजे करणारच आहेत. पण आता तुम्हाला माहितीच आहे की समर राजवाडेने आजपर्यंत त्याने कधी स्वतःच्या बाळाबद्दल म्हणजेच कोणत्याच गोष्टीचा विचार केलेला नसतो, कारण की त्याला वाटत असतं की माझ्या वडिलांच्या भावाचा मुलगा म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की स्वतः अंशुमान आणि सोबतच आपली पहिली चिमणी जो म्हणत असतो आपल्या अर्पिता, अधिरा ही सगळीजण, म्हणजे त्याने किती प्रेम केलं आपल्या समर राजवाडेंनी. म्हणजे त्याला स्वप्नात वाटलं पण नव्हतं की आपली पण मुले बाळे काय असावी म्हणून. पण त्याला असं वाटत असतं की म्हणजेच आपल्या काकूची मुलं आहेत ती म्हणजे पण आपल्या मुलांसारखीच आहेत. पण आता हे सगळ्या गोष्टी जरी असल्या मित्रांनो तरी पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहीत आहे की समरला बिचारा हेच माहीत नसतं की त्याच्या घरातीलच लोक असे आहेत की ती त्याच्याच जीवावरती टपलेली आहेत. आणि पुढे आता सगळ्यात पहिली गोष्ट तर मात्र समर राजवाडेला इजा पोचवण्यासाठी हा अंशुमन खूप खूप उतावळा झालेला असतो, कारण की अंशुमनकडे अशी पण लोक असतात की ती काही करू शकतात पैसे दिल्याच्या नंतर. आणि अंशुमन आता त्यांचाच वापर करायचा ठरवतो आणि म्हणतो की काही जरी झालं तरी आता दादाला तर ह्या जग सोडून जावंच लागेल, कारण की जर दादा गेला तरच कहाणीत मजा येणार आहे, नाहीतर काहीच मजा उरलेली नाही याच्या. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ह्या अंशुमनमध्ये एक गोष्ट अशी असते की तो कोणती जरी गोष्ट करायला गेला ना की ती आधी स्वानंदीला सांगत असतो आणि याच ठिकाणी अंशुमन फसत असतो. कारण की अंशुमन म्हणतो की आता वहिनी तुला मी एक खूप मोठा धक्का देणार आहे, म्हणजेच तो स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. पण त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की नेमकं असं काय करणार आहेस तू, आणि तुला मी आधी पण सांगितलंय तो आमच्या संसारात किती ढवळाढवळ करेल
कर, पण काहीच फरक पडणार नाही त्याने. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आणि सुष्मिताला पण दूर करायला मला फारसा वेळ लागणार नाही, हे विसरू नको. पण त्यावेळेस मात्र आता अंशुमान म्हणतो की मुळात तुमच्या बहिणीसोबत प्रेम करून लग्नच केलं कोणी, म्हणजेच मुळात मी तिचा वापर केला. वहिनी, तुम्हाला कसं कळत नाही हो? कारण की जर मी त्यावेळेस तुमच्या बहिणीसोबत लग्न करून आलो नसतो तर तुम्ही माहितीच आहे माझी वरातच काढली असते या घरामध्ये, आणि ते चिंगीच्या पोटी बाळ जन्माला जर आलं असतं ना तर त्याला देखील मला वाढवावं लागलं असतं आणि विनाकारण मला त्या चिंगीसोबत लग्न करावं लागलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बहिणीचा मी वापर यासाठी केला की तो डाव तुमच्यावर उलटावा म्हणून. आणि आज बघा काय परिस्थिती झाली. कारण की आज तुमची बहीणच तुमच्या विरोधात उभी राहिली आणि ती आज तुम्हाला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण की ती फक्त वागते बोलते ते सगळं आम्ही सांगेल तसंच. त्याच्यामुळे आता सगळ्यात पुढचा धमाका तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल, ते पण तुमच्या एकदम अगदी जवळच्या व्यक्तीवरती झालेला. तर पुढे आता समर आणि स्वानंदी, तुम्हाला माहितीच आहे की दोघंजण देखील एकमेकांच्या प्रेमात जरी किती जरी गुंतले तरी मात्र त्या दोघांना देखील त्यांच्या सेफ्टीची काळजी घ्यायलाच हवी. कारण की ही मल्लिका एकीकडे मात्र स्वानंदीला संपवायचा विचार करत असते, तर दुसरीकडे तो अंशुमान आपल्या समर राजवाड्यांना संपवायचा विचार करत असतो. कारण की काही जरी झालं तरी आता बदला कसा घ्यायचा या डोक्यात फक्त अंशुमानचा विचार असतो. संपवायचं म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे मित्रांनो की फक्त तो एकच काम करणार असतो, त्यांचा अपघात घडवणार, स्वानंदीला घाबरवणार, हे सगळे त्याच्या डोक्यात विचार चालू असतात. आणि स्वानंदी एकदा घाबरली की ती घाबरूनच जाईल, त्याच्यानंतर ते आपल्या मध्ये करणार नाही आहे. आणि हाच सगळ्यात मोठा पुढचा दणका असणार आहे. तर पुढे आता समर राजवाड्यांचा अपघात होताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. कारण की आता अंशुमान म्हणतो की हा एक साधा धक्का होता वहिनी, आता ह्या धक्क्यातून सावर, नाहीतर स्वतःच्या नवऱ्याला पण गमवून बसशील. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा कहाणीत पुढे उलगडा असा येईल की समरचे आईबाबा कसे गेले, नेमकं काय कारण होतं, हा सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट असणार आहे. तर पुढे आपली स्वानंदी ठरवते की आता जर ही माझ्या नवऱ्याला सोडायला तयार नसतील तर आता मी पण शांत बसणार नाही. तर आता स्वानंदी सगळ्यात पहिलं तर आता समर राजवाड्यांची काळजी घेत असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आता महामूर्ख महाबालिश मुलगी, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की ह्या सुष्मिताला काडीची अक्कल नाही, पण ही सुष्मिता एखाद्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे पाहिजे नाही असले डेंजर ही असते. कारण की तिची आई पण सेम टू सेम तशीच आहे आणि ही तिची मुलगी पण सेम टू सेम तशीच आहे. तर पुढे आता ही सुष्मिता चक्क सगळ्यात भयंकर पाऊल उचलते, ते म्हणजे आपल्या स्वानंदीला ट्रॅपमध्ये फसवायचं. कारण की स्वानंदीला जर एकदा किडनॅप केलं, ट्रॅपमध्ये फसवलं तर मात्र मग आपली मनमानी चालवायला काहीच अवघड नाहीये. तर पुढे मित्रांनो, स्वानंदी पण आता शांत बसत नाही. कारण की समर राजवाड्यांवरती हा अपघात झाला कोणी, केला कोणी, हे स्वानंदीला समजलेलं असतं. यामुळे का अंशुमानचाच हात आहे. पण अंशुमानसोबत ह्यामध्ये मल्लिका देखील असते, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी या दोघांविरुद्ध माझ्याकडे पुरावे आले ना, मी राजवाड्यांसमोर 100% घेऊन येणार आणि त्याच्यानंतर ह्या मल्लिका काकूची पहिली या घरातून बाहेर हकलपट्टी करणार. आणि स्वानंदी पुढे तेच करायला जाणार आहे मित्रांनो. पण कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट तोच आहे. कारण की एकीकडे स्वानंदी, तुम्हाला माहितीच आहे की आता समर राजवाड्यांच्या मदतीने मल्लिकाला घराच्या बाहेर तर काढायला जाईल, पण मित्रांनो मल्लिका आणि अंशुमानने ते पेपरवरती खोट्या साह्या करून ते घर स्वतःच्या नावावरती केलेलं असते, हे तुम्हाला पण माहीत असेल. पण आता हेच कहाणीत सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट ठरणार आहे. आणि यामागं जी व्यक्ती असते ती म्हणजे स्वतः स्वानंदीची बहीण, ती महामूर्ख, तुम्हाला माहितीच आहे सुष्मिता. त्या सुष्मितानेच हा सगळा प्रकार घडून आणलेला असतो. तिनेच समरच्या खोट्या साह्या केल्या म्हणून हे सगळा प्रकार झालेला असतो. तर आता समर आणि स्वानंदी खरे तर आता ह्या मल्लिकाला घराच्या बाहेर काढते का ही मल्लिकाच आता समर आणि स्वानंदीला दरवाजाच्या उंबरठ्यावरती येऊन उभं करते, हे पाहणं खूप बेकार ठरेल. कारण की मित्रांनो, या सगळ्यामध्ये झालेला आहे स्वानंदीच्या चुकीमुळे ती सुष्मिताच्या चुकी पाठीशी घालते, त्याच्यामुळे होतंय. तर स्वानंदीने लवकरात लवकर कडक स्टँड घेतला पाहिजे. पण पुढे मात्र समर आणि स्वानंदी ह्या मल्लिकाला घराच्या बाहेर काढताना तुम्हाला पाहायला भेटणार हे फिक्स आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन तर ऑन कराच मित्रांनो, पण हाईप करायला विसरू नका. आणि शेवटी एक तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका. आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.